महाराष्ट्र इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस 2026 साठी तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं असेल, व्हेरिफिकेशन पूर्ण केलं असेल, तर तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठीच, त्यांच्या पालकांसाठीच हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस आणि फायनल मेरिट लिस्ट स्टेटस कशा रीतीने चेक करायचं आहे, त्याची प्रिंट कशा रीतीने पाहायची आहे, ते जे प्रोव्हिजनल आणि फायनल याच्यामध्ये कशा रीतीने आपण कंपॅरिझन करायचं आहे किंवा कोणकोणत्या अशा गोष्टी असतात की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर आपल्याला चेंज कराव्या लागल्या तर ते ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये आपण ते रेज करू शकतो. या सर्व गोष्टींविषयी हा जो व्हिडिओ आहे तो खूपच महत्त्वाचा आहे. पहा, खूप डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. एक-एक गोष्ट महत्त्वाची आहे, म्हणून व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी साळुंखे सर. साळुंखे सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही अजूनही साळुंखे सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर पहा, हे तुमच्या चॉईसवर आहे. 1999 फी आहे. मी पूर्ण वेळ याच फील्डमध्ये आहे, फक्त तुमच्यासाठी. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल तर नक्कीच या फोनवर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. आपली फी ₹1999 आहे. कॅप 1, कॅप 2, कॅप 3, कॅप 4 आणि स्पॉट राउंड, आयएलएस राउंड, एकॅप राउंड हे जे काही राउंड्स होणार आहेत, तिथपर्यंत मी तुमच्या सोबत असणार आहे. ओके. पहा, मी डायरेक्ट इथे या सीईटी सेलच्या वेबसाईटवर येतोय. सीईटी सेलच्या वेबसाईटवर हा व्हिडिओ जो आहे तो रेकॉर्ड करायला घेईपर्यंत नवीन काही नोटिफिकेशन आलेलं आहे की नाही हे सुद्धा मी चेक करतो. नवीन काही नोटिफिकेशन नाही. ओके, ठीक आहे. त्यानंतर जेव्हा इथे मी FE 2026च्या वेबसाईटवर येतोय. FE 2026 ची वेबसाईट खूप महत्त्वाची आहे. FE2026.mahacity.org ही वेबसाईट जी आहे, या वेबसाईटवर आल्यानंतर इथे लेफ्ट साईडचा सेक्शन जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. कारण या सेक्शनमध्ये इथे इम्पॉर्टंट लिंक्स वगैरे या सेक्शनमध्ये त्या लिंक्स अपडेट होणार आहेत. आता नेक्स्ट लिंक कोणती येणार आहे तर इनटेक कॅपॅसिटी. कॉलेजेस, लिस्ट ऑफ कॉलेजेस विथ इनटेक कॅपॅसिटी ही लिंक येणार आहे. कारण त्याद्वारे आपल्याला कळू शकतं किंवा कॉलेजेस अंडर बाटू युनिव्हर्सिटी अशा रीतीने त्या लिंक्स ज्या आहेत त्या येत असतात. आता जेव्हा मी या वर्षीच्या गेल्या वर्षीच्या वेबसाईटवर आलेलो आहे. आता गेल्या वर्षीच्या वेबसाईटवर पहा, इम्पॉर्टंट लिंक्समध्ये इथे इम्पॉर्टंट लिंक्समध्ये आपल्याला कुठे जायचं आहे तर हे मी गेल्या वर्षीच्या वेबसाईटच्या आधारे तुम्हाला या वर्षीच्या वेबसाईटवर कशा रीतीने चेक करायचं हे मी समजवत आहे. ओके. आता चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस आणि चेक फायनल मेरिट लिस्ट स्टेटस हे गेल्या वर्षीची वेबसाईट आहे आणि गेल्या वर्षी विद्यार्थ्यांनी कशा रीतीने चेक केलेलं. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटसवर क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट ओपन होते. ओके. या वेबसाईटवर आपल्याला इथे काय करावं लागेल, या वर्षीचा एंटर ॲप्लिकेशन आयडी आणि एंटर डेट ऑफ बर्थ आणि फायनल मेरिट लिस्ट स्टेटसमध्येही सेम तसंच. आता हे डिटेल्स भरल्यानंतर म्हणजे ॲप्लिकेशन आयडी, त्यानंतर बर्थ डेट, जन्मदिनांक टाकल्यानंतर एक पेज ओपन होतं आणि ते पेज काही अशा रीतीने दिसतं. हे पहा, अशा रीतीने ते पेज दिसतं. आता हे पेज जे आहे, या पेजची प्रिंटआउट पण आपण काढू शकतो. म्हणजे ही ॲक्चुअली पीडीएफ फाईल आहे. अशा रीतीने सुरुवातीला पेज दिसतं. इथे हे लेफ्ट साईडला, राईट साईडला असतं आणि इथे ते डिटेल्स असतात. खाली, ह्याच्या खाली इथे स्क्रोल डाऊन केलं तर प्रिंट ऑप्शन येतो आणि प्रिंट केल्यानंतर आपल्याला हे पीडीएफ जे आहे ते अशा रीतीने मिळतं. ते पीडीएफ आपण सेव्ह करून ठेवू शकतो. डाउनलोड करून कुठेतरी इम्पॉर्टंट फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवा ते. आता ही जी काही पीडीएफ आहे, ही पीडीएफ गेल्या वर्षीच्या स्टुडंटची आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची. फायनल मेरिट लिस्टची सुद्धा आहे, ते आपण पुढे बघणारच आहोत. पण प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये अशा कोणत्या गोष्टी चेक करायच्या असतात, की जर त्या चेक केल्या नाहीत, तर कदाचित फायनल मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव जे आहे ते येण्यास म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकतो. असं झालेलं आहे अनेक विद्यार्थ्यांचं. म्हणून खूप काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि खूप काळजीपूर्वक तुम्ही
तुम्ही तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची PDF जी आहे ती स्कॅन करायची आहे. असं भिंग लावून असं जे लेन्स आहे ती लेन्स वापरून जरी चेक केलं तरीही चालेल. कारण खूप महत्त्वाच्या गोष्टी एक स्पेलिंग जी आहे ती चेक करायची आहे. ओके, नंबर चेक करायचे आहेत तुम्हाला. कारण याच्याच बेसिसवर तुमचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येणार आहे. ओके, पहा इथे ॲप्लिकेशन ID फर्स्ट असतो. आता यावर्षी तुमचं EN26 येईल, कॅन्डिडेट्स फुल नेम येईल, तुमचं जेंडर येईल आणि इथे डेट ऑफ बर्थ येईल. चेक करा इथे कॅन्डिडेटचा टाईप तुमचा आहे की नाही, जेव्हा रजिस्ट्रेशन केलेलं त्यावेळी सेम आहे की नाही, होम युनिव्हर्सिटी तुमची आहे ती मॅच होते का, कॅटेगरी OBC आहे आणि कॅटेगरी फॉर ॲडमिशन. येस, कॅटेगरी फॉर ॲडमिशन ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ओके, ती आहे की नाही हे चेक करायचं आहे. अप्लाइड फॉर EWS ऑर्फन कॅन्डिडेट इथे नो आहे. ओके, पर्सन विथ डिसेबिलिटी नॉट ॲप्लिकेबल, डिफेन्स टाईप नॉट ॲप्लिकेबल, अप्लाइड फॉर TFWS येस आहे. इथे कोकण कॅन्डिडेट नो आहे. लिंग्विस्टिक आणि रिलिजियस मायनॉरिटी नॉट ॲप्लिकेबल आहे. जर तुमच्यासाठी ते ॲप्लिकेबल असेल तर तशा रीतीने तिथे येईल, हे चेक करायचं आहे. ओके, पर्सनल डिटेल्स. त्यानंतर त्या खालोखाल पहा इथे MHT CET एक्झामचे डिटेल्स येतील. आता गेल्या वर्षी तर एकच अटेम्प्ट होता, यावर्षी 2 अटेम्प्ट होते, फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट. आता यावर्षी CET सेलने बेस्ट ऑफ द 2 चा रूल आणलेला आहे. म्हणजे 2 अटेम्प्ट पैकी जो बेस्ट रिझल्ट असेल तो येईल. मग मला असं वाटतं की ते जो बेस्ट अटेम्प्टचा रिझल्ट आहे तो डिस्प्ले होईल. पहा, कॅन्डिडेट्स नेम येईल ॲज पर CET, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे पर्सेंटाईल येतील 7 डेसिमल पॉईंट्सपर्यंत. त्यानंतर इथे टोटल PCM पर्सेंटाईल येईल. ओके, त्याच्या खालोखाल JEE मेनच्या वेबसाईट, JEE मेनचं एक्झाम दिली आहे आपण, तर त्याचेही डिटेल्स आपण डिजिलॉकरद्वारे CET सेलच्या वेबसाईटवर फेच आउट केलेले. तर JEE मेनच्या वेबसाईटचे जे काही डिटेल्स आहेत, आपला जो काही JEE मेनचा रिझल्ट आहे त्याचे डिटेल्स इथे येतील. ॲप्लिकेशन नंबर येईल, कॅन्डिडेट नेम येईल, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे पर्सेंटाईल येईल आणि इथे टोटल पर्सेंटाईल येईल. त्यानंतर त्या खालोखाल क्वालिफिकेशन डिटेल्स येतील. क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये आपल्याला HSC बोर्डचे जे काही सब्जेक्ट आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि एखादा व्होकेशनल सब्जेक्ट असेल तर त्याचे पर्सेंटेज इथे दिसतील. आता नेक्स्ट स्टेप जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. हे आहे प्रोव्हिजनल PCM प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस. हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. पहा, या पार्टमध्ये आपल्याला PCM स्टेट जनरल मेरिट नंबर येणार आहे. ओके, आता हा रँक येतो इथे MHT CET PCM 2025. आता आणि इथे ब्रॅकेटमध्ये आपले पर्सेंटाईल दिसणार आहेत. तुमचे पर्सेंटाईल जे आहेत ते तुम्हाला इथे दिसतील. 2026 असेल फक्त. इथे PCM युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर येणार आहे, शिवाजी युनिव्हर्सिटी. आता तुमची युनिव्हर्सिटी आहे त्यानुसार येणार. PCM स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर, आता या विद्यार्थ्यांची OBC कॅटेगरी होती आणि स्टेट कॅटेगरीमध्ये 741 रँक आहे. PCM युनिव्हर्सिटी कॅटेगरी मेरिट नंबर OBC, PCM TFWS मेरिट नंबर आणि PCM ऑल इंडिया मेरिट नंबर JEE मेन 2025 91.4813,087 अशा रीतीने त्याचे JEE मेनचे मार्क्स इथे डिस्प्ले झालेले आहेत. आता त्या खालोखाल युअर PCM और PCB ग्रुप प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस ॲप्लिकेशन ओनली फॉर मेजर डिसिप्लिन ॲज पर शेड्यूल 4. आता इथे सुद्धा काही असेच डिटेल्स जे आहेत ते आलेले आहेत. पण तुम्हाला कोणतं चेक करायचं आहे? युअर PCM प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस. हे PCM प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आता हे महत्त्वाचं का आहे आणि याच्या बेसिसवर आपल्याला फायनल मेरिट लिस्टमध्ये काही चेंजेस होऊन त्याच्याच बेसिसवर जी काही कॅप राउंड अलॉटमेंट होणार आहेत, ॲडमिशन अलॉटमेंट ते होणार आहेत. ओके, आता इथे पहा, जर मला कंपेअर करायचं झालं तर मी हे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्टचे PCM ओनली, मी इतर PCM PCB नाही, PCM ओनली, तर अशा रीतीने ते बाजूबाजूला ठेवणार. ओके, हे पहा आणि ते जे आहे ते कंपॅरिझनसाठी. मग या विद्यार्थ्याचा पहा PCM स्टेट जनरल मेरिट नंबर काय होता, इथे काय आला फायनलमध्ये हे चेक करणार. PCM युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर काय होता 298च राहिलेला आहे.
ओके. त्यानंतर पीसीएम स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर 741, 749 चेंज झाला. म्हणजे इथे 741 होता, इथे 749 आला. म्हणजे काही विद्यार्थी या विद्यार्थ्याच्या पुढे आले, म्हणून 741 वरून 749 झालेला आहे. अशा रीतीने चेंजेस तुमच्याही फायनल मेरिट लिस्टमध्ये होणार आहेत. ओके. आता शिवाजी युनिव्हर्सिटी 49 आहे, 50 झाला, म्हणजे एक स्टुडंट पुढे गेला ओबीसी कॅटेगरी मधून. पीसीएम टीएफडब्ल्यूएस मेरिट नंबर 857 होता, 874 झालेला आहे, म्हणजे चेंज झालेला आहे ना. आता त्यानंतर पीसीएम ऑल इंडिया मेरिट नंबर इथे 9419 होता, 9493 झाला. हे जेई मेन पहा, सीईटी सेल 2 मेरिट लिस्ट तयार करत असतो महत्वाच्या इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी. पीसीएम एमएचटी सीईटी साठी असते आणि पीसीएम जेई मेनची ऑल इंडिया मेरिट लिस्ट असते. आपल्याला स्टेट कोटासाठी पीसीएमची एमएचटी सीईटीचं मीन्स हा जो रँक आहे हा रँक इम्पॉर्टंट आहे आणि या रँकच्याच आधारे आपले जे काही कॅप राऊंड अलॉटमेंट प्रोसेस आहे, कॉलेज अलॉटमेंट प्रोसेस आहे, ती होणार आहे. आणि या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित बारकाईने लक्ष देऊन चेक केल्या तर तुमचं जे काही कॅप राऊंड प्रोसेस आहे ही सुकर होईल, म्हणजे सुलभ होईल. छानपैकी तुमची कॅप राऊंडची प्रोसेस जी आहे ती ॲडमिशन प्रोसेस खूप इझी होईल. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत या छोट्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या कॅप राऊंड कॉलेज अलॉटमेंट प्रोसेसमध्ये तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर काही चेंजेस किंवा काही मिस्टेक्स असतील तर लगेचच पहा, आपल्याला एक कालावधी दिलेला असतो. त्या कालावधीमध्ये आता इथे मी त्या कालावधीमध्ये आपल्याला काय करायचं असतं, ग्रेव्हियन्सेस रेज करायचे असतात. आता इथे जेव्हा मी या शेड्यूलवर येतोय, ह्या शेड्यूलमध्ये पहा, इथे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 22 तारखेला येणार आहे. आता 23 जुलै ते 25 जुलै हा जो कालावधी आहे हा ग्रेव्हियन्सेस रेज करण्यासाठी आहे. ओके. म्हणजे तक्रार नोंदणीसाठी आहे. ती तक्रार नोंद करायची आहे की एक्झॅक्ट तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 27 तारखेला येणार आहे. ओके. हा माझा एक प्रयत्न होता की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस कशा रीतीने आपण चेक करू शकतो, प्रिंट करू शकतो, कम्पेअर करू शकतो, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत. फायनल मेरिट लिस्टच्याही बाबतीत तसंच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट कशा रीतीने आपण कम्पेअर करू शकतो हे मी या स्लाइडवर वरून ते तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच एक लाईक करून मला कळवा. काही तुमचे डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट्सच्या माध्यमातून किंवा म्हणजे माझा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो मी तुम्हाला दिलेला आहे, तिथे त्याच्यावर मेसेज करू शकता. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग घ्यायची असेल तर कॉल करून किंवा मेसेज करून माझ्याकडून त्या डिटेल्स तुम्ही घेऊ शकता. मी इथे थांबतो. धन्यवाद.